पहाटेची वेळ, सागर किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा. अशातच राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री भल्या पहाटे वर्सोवा इथे येतात आणि सागर किनारा स्वच्छ करायला सुरुवात करतात. हळूहळू सर्वच मच्छीमार बांधव त्यांच्या या कार्यात सहभागी होतात आणि या कार्यातून मंत्री नितेश राणे एक महत्त्वाचा संदेश देऊन जातात, तो म्हणजे समुद्र माझा, मी समुद्राचा. भल्या पहाटे उठून थेट समुद्र किनाऱ्यावर जात असं अभियान राबवणारे नितेश राणे हे पहिले मंत्री असावेत. समुद्र आपला आहे आणि आपण समुद्राचे आहोत, त्यामुळं समुद्राच्या स्वच्छतेची जबाबदारी ही आपलीच आहे, असा महत्त्वाचा संदेश मंत्री राणे यांनी केवळ भाषणातूनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दिला. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सर्व कोळीवाडे, समुद्रकिनारे प्लॅस्टिक मुक्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं अभियान मंत्री राणे यांनी राबवलं. सागरी सुरक्षा मंच, मच्छीमार संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद देत हे अभियान यशस्वीपणे पार पाडलं. दरम्यान संपूर्ण किनारपट्टीवर हे अभियान राबवण्यात येणार असून केवळ हे अभियान नव्हे तर ही एक चळवळ व्हावी असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केलं. प्लास्टिक मुक्त कोळीवाडे हा जो विचार आहे हा अतिशय विचारपूर्वक आणि काही तज्ञ लोकांशी बोलल्यानंतर जे नेमकं आपलं मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारणं आहेत, तर त्या सगळ्या कारणांमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये असणारी अस्वच्छता, प्लास्टिक राजरोज पद्धतीने इकडे तिकडे टाकणं आणि प्रामुख्याने समुद्रामध्ये प्लास्टिक आणि अन्य गोष्टी टाकणं. या सगळ्या गोष्टी अगर आपण बंद करण्याचा निर्धार केलाच नाही तर समुद्राच्या बाबतीमध्ये आपला असणारा प्रेम, आस्था, त्याचबरोबर मच्छीमार म्हणून अगर आपण ह्या समुद्राकडे आपण सर्वस्व म्हणून अगर पाहत असाल तर ह्या पूर्ण परिसराकडे आपण आवर्जून पाहाल, निहाराल आणि विचार कराल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो, जो व्यवसाय करतो, या सगळ्या परिसराचा फटका ह्या व्यवसायाला बसत नाही काय, ह्या बातमीमध्ये पण विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. आपण या परिसरामध्ये होणारी अस्वच्छता, घाण आणि त्याचबरोबर प्लास्टिक ज्या पद्धतीने राजरोज पद्धतीने टाकलं जातो, मला आमच्या आयुक्त साहेबांनी उल्लेख केला की इथे बोटी रिपेअर करण्याचं पण काम केलं जातं. म्हणजे विचार करा या सगळ्या बाबतीचा की आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या व्यवसायावर आणि आपल्या भविष्यावर या सगळ्या गोष्टीचा होणारा परिणाम हा निश्चित पद्धतीने स्वागतार्ह नाही आहे. आम्ही मत्स्य खातं म्हणून आज ज्या पद्धतीने ही मोहीम आज आम्ही आजच्या दिवशी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कांद्याला कांदा लावून काम करणारे आमचे सागरी सुरक्षा मंचाचे सर्वच आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते, विविध आपल्या मच्छीमार संघटनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण सगळेजण फक्त निर्धार नाही शपथ घेतली पाहिजे की आजपासून आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये होणारी अस्वच्छता आपण निश्चित पद्धतीने कमी करायची. इथे प्लास्टिकचा जो दुरुपयोग होतो आहे, टाकले जात आहे, घाण केली जाते, या सगळ्या बाबतीमध्ये पण आपण या सगळ्या बाबतीमध्ये एक ठोस निर्णय घेऊन यापुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही या बाबतीची काळजीही आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. मत्स्य खातं म्हणून आम्ही निर्धार केलाय की आम्ही काय नुसतं विचारत बसणार नाही किंवा विनंत्या करत बसणार नाही. आम्हालाही शेवटी आपल्या सगळ्यांची भविष्याची काळजी आहे. म्हणून मत्स्य खातं म्हणून, मंत्रालय म्हणून जेवढ्या काय उपाययोजना आम्ही करू शकतो, जे प्रयोग आम्ही करू शकतो, जे प्रयत्न आम्ही करू शकतो, ते सगळे प्रयोग आणि उपाययोजना येणाऱ्या कालावधीमध्ये केल्या जातील हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. मला ह्या परिसर आज या 20 ऑक्टोबर 2025 आपण आज इथे उभे आहोत. 20 सप्टेंबर 2025 इथे उभे आहोत. पुढच्या 20 सप्टेंबर 2026 ह्या परिसर आपल्याला स्वच्छ दिसला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळेजण निर्धार करा. नुसतं आज ह्या कार्यक्रमासारखं ह्या गोष्टीला पाहू नका. ही एक चळवळ आहे, ही एक सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं आम्ही अधिकारी असो, स्वयंसेवक संघटना असो, ह्यांनीच काम करावं आणि दुसऱ्या जणांनी फक्त बघत राहावं ही अपेक्षा आम्हाला या मोहिमेच्या माध्यमातून नाहीये.
प्रत्येक नागरिकाने आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो, आपला घरातला आजूबाजूचा परिसर तसं स्वच्छ ठेवतो, तसंच आपण ज्या भागामध्ये राहतो ते कोळीवाडे पण तेवढेच स्वच्छ असले पाहिजे, याही दृष्टिकोन ठेवून आपण सगळ्या जणांनी या मार्गावर चालावं अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो.